वाचायचं नाही, मोजून 3 थेंब टाकायचं. किती? 3. हा, 2 बी नाही 4 बी नाही, कळलं का? टाक, संभळून टाक. जालिम त्याला आहे बरं कधी. हा, संभळून. भाऊ हा, तुमची ख्याती अख्ख्या पंचकृषीत पोचली पाहिजे बघा. मामी. नाही म्हणजे डिग्री नाही काय कॉलेज नाही केलं पण तुमच्या हाताला गुण म्हणजे लय भारी आहे, जबराट आहे. मामी काय वरच्याची कृपा मानायची, बाकी काय आहे तेव्हा? आणि कसं वाटतंय पण तुम्हाला? एकदम गार गार वाटते. आहे का नाही? त्याला जाय ती. नाही मामी, तुम्ही 2 दिवसात अंगणात मोरावानी नाचायला लागला का नाही? कुठे हो. मामा मोराचं तेल काढलं वे. तुझा काय जरा मेंदू इडालाय होय ग? हा, का वांगी भरली ती मेंदूत? काय झालं? मोराच तेल काढते ती वय, काहीतरी बोलती उगाच. काय होते काय का आता? आया पाय जड झाल्यासारखं वाटतोय ग. आया एक मिनिट. आया पाय उचलना झालाय. उचल. पाय जड झाला. हळू. पुरी किती थेंब टाकलंस? 7-8 पडलंय चुकून. कुणी टाकलं होतं 7-8 थेंब? लगा अजून 2 थेंब जास्त पडलं असतं तर मोर झाले असते खरंच. काय बोलताय म्हणजे? तुला म्हणलं होतं 3च थेंब टाकल्या का? आता बसा बोंबलं, आता पार काय आठवडा बरोबर येत नाही पाया. येवा माडी. आता काय करू? काय करू म्हणजे आता? हळू खाली घ्या, पाय खाली उद्या. 100 रुपये पडले. काय बोलले होते ना मी, म्हातारी कॉटवरच असणार. ऐक ना, आल्या आल्या सुरू नको करू, नाही तर झगडे लटकून जातील. बरं माझे बोलता भारी वाटते बाप. नमस्कार सासूबाई. नमस्कार. लगा बापू. नमस्कार. लगा लय दिवसाला आलाय आज. वा 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 वा. आज लगा कोंबडीच्या ढोकणाला तोंड नाही करून आला. आता सारखं आपलं तीच चालू असतं, बायको नांद त्याची नाही. आता त्याची चिंताच नाही मला. आता ही माझ्या घरी नाही आली तरी चालेल मला. सोड चिठ्ठी द्यायला आलात का काय? अरे नको खाऊ, कान फाटून जातील ना माझे. अगं तुला कशाला सोडू मी तू गैर प्रेम आहे माझ्या तुझ्यावर. तुझ्या या नकट्या नाकावर जो बारीकसा राग आहे ना, बापरे. मुद्द्यावया. माझी बायको माझ्या घरी नांदत नाही, याच्यावर मी जबरदस्त उपाय शोधलेला आहे बुवा. काय? आता मीच बायकोकडे नांदायला आलेलो. तुम्ही बोऱ्या बिस्तर घेऊन आलेलो आहे. म्हणजे काय घर जावं होणार आहे तुम्ही? तसं म्हणू शकता तुम्ही. जावय बापू नाही, गावातली लोक काय म्हणतील. आणि मग आता माझी बायको माझ्या घरी नांदत नव्हती तेव्हा माझ्या गावाकडचे लोक मला बोलत होते. आता मी तुमच्या घरी येऊन नांदेल तर तुमच्या गावाकडचे लोक मला बोलते. लोक बोलतच असतात हो. आणि एवढं जर लोकांना वाटतं लोकांनी पोरगी द्यावी मला, नाही म्हणजे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, कान बहिरे करून टाकायचे आपण. तसं नाही, पण आता तुम्ही इकडे येणार राहिला, मग नोकरीचं काय, पगाराचं कसं करायचं? अरे वर्क फ्रॉम होम करणार आहे मी. घरी लॅपटॉपवर असं टुचुक करेल आणि मध्ये तुला माणसं आहे की. आणि दर शुक्रवारी फर्स्ट डे फर्स्ट शो पिक्चर बघू बरं का. जो सगळ्यात सुपर फ्लॉप पिक्चर आहे ना त्याला जाऊ. म्हणजे पिक्चर बघायची गरजच नाही ना. आणि बरं का, तुला दर महिन्याला नवीन साडी. आणि सगळ्यात महत्वाचं, या आजारी पडो, सिरियस हो, व्हेंटिलेटरवर जाओ, नाही तर फार कोमात जाओ. तू इथेच राह, तुला सासरी जायची गरजच नाही ना. मीच सासरी आलोय ना आता. सॉल्व हो सगळं. नाही जावय बापू, गावातली लोक नाही बरं म्हणायची. मग त्यापेक्षा मी चॅतनालाच पाठवते. नाही नका पाठवू. नाही. हे तुम्ही पाठवाल, ही 4च दिवस तिथे राहील आणि मग तुम्ही बोलवाल परत येईल. आया करत परत येईल इथं. नाही आता माझ्या पोऱ्याच इथं राहणार. मी कोल्ड वल्ल खासू पण आठेच राहसू. म्हणजे मी बाशी कुटके खाईन पण इथेच राहीन बुवा. इथंच राहणार, माझा पोऱ्या इथंच राहणार. आणि तुम्ही? मी कशाला, माझं घर आहे की तिथे.
आई तिकडे एकट्याच राहणार, त्यांची काळजी कोण घेणार सांगा बरं. तू नको काळजी करू तिची, ती धडधाकट आहे. आणि मी तिचं तिकीट करून दिलेलं आहे. तिच्या बहिणी बरोबर ती अमरनाथ वैष्णोदेवी तिकडे जाणार आहे. ती तिकडे मजा करेल, आपण इकडे मजा करू. नाही मामी, आता तसं त्यांचं बी बरोबरच आहे ना. मग? हा? तुम्हाला किती वेळा बोललोय मी, शेवटी कसं आहे, चॅट नाही त्यांची जबाबदारी आहे. आणि तुमचंही दुखणं खुपणं ती माझी जबाबदारी आहे की नाही. पण ऐकताय का तुम्ही कवा वाईचं लागा कळ आली तरी लगेच लेकीला बोलवून घ्यायचं. हे बी बसाड तोंडी ती लगेच कसं बोलताय मामा? कसं बोलताय म्हणजे मग आयाच्या काळजीने येत ना मी. आता नांदायचं कोण पण. मग लग्न कशाला केलं ग? नाही तर काय. आई सोबतच राहायचं ना मग. काळजी फक्त आईची आहे, नवऱ्याची काळजी इथं नाही कोणाला. तुम्ही होता ना तिकडे, तुम्ही घ्यायची होती काळजी. म्हणी माय माझे कशी बोलते बघ, कशी बोलते बघ. नवऱ्याची काळजी घेणं कर्तव्य आहे ना तुझं. आयाची काळजी घेणं मुलीचं पहिलं कर्तव्य असतं. अरे मग घे ना काळजी, पार ना कर्तव्य पार. आता तर मी इथे आलोय, दोन्ही कर्तव्य दनादन पार पाड आता. पहिलं आया, नंतर नवरा. अरे ठीक आहे ना, फावल्या वेळात ते ये माझ्याकडे. नाही म्हणायला थोडं तर ये. खापर तोंडे जेव्हा नाही तेव्हा काय माहेरीच पडलेली असते. माहेरीच राहायचे होतं तर काय लग्न केलं का 200 लोकांना जेव घालायला लग्न केलं का लग्नात जो बँड असतो त्याच्या समोर लोक कसे नाचतात ते बघायला लग्न केलं. आहे ना. अरे पोस्टमन आहे ना, पोस्टमन तो कसा कधीतरी येतो तशी येते ही सासरी. तो पोस्टमन तरी चहा पाणी करतो, 10 मिनिटं थांबतो. हिच्या पायाला तर भिंगरी लागलेली आहे, रपकन येते गपकन जाते. अरे 5 वर्ष झाली आपल्या लग्नाला, तरी आमच्या इथला कुत्तलड भुकतं हिला पाहून. ते ओळखत नाही, इतक्या कमी वेळ चालेलं आहे. कसं बोलताय. अरे काय ओरडू नको, जेव्हा नाही तेव्हा आय 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 आय. कोकलू नको आता, कोकलू नको. आई सोबत राहायचे ना तुला, तू राय आई सोबत. काळजी वाटते तिची. और वाटते ना मग राय. आता मी पण इथेच राहील, एकत्र राहू आपण आता. हा एकत्र राहणार वे म्हणजे. मग अरे माझा एमएच बा असं पावला हो एमएच बा. हे आता नवस पूर्ण करायला येत रे एमएच बा. मामी कसला नवस केलाय. मी नवस केला होता, म्हंटल माझ्या लेकीचा संसार चांगला होऊ दे, एकत्र नांदू दे. आता जावय बापूस इथं नांदायला आलं तर का एमएच बा येते रे. हो हो पाय आय पाय बघ. अगं कुठे चाललीस आय? नवस पूर्ण करायला नकोय. अगं एकटीच चाललीस वय, इथं उभं राहता येईना झालंय तुला. आणि जाईन बाई मी झोपाचा नवस पूर्ण करायला पाहिजे, रांगत रांगत जाईन. नाही सासूबाई, तुम्ही घरंगळत जा, काय वेळ कमी लागेल आणि त्रास पण कमी होईल. रांगत रांगत जाल ना तर ढोपरं सोलपटून निघतील तू. बघितलं कसं बोलत आहेत, पण मी जाणार माझ्या लेकीच्या संसारासाठी जाईन मी, जाईन घराकडे. आय काय बोलतेस गाय, कशी जाणार एकटी तिकडे? तुला काय दुखलं खुपलं बाबा, कोण बघणार आहे सांगा मामा. ते पण हाय म्हणा. तू येते का ग माया बरोबर? हा येते की. काय या लावले. येते का म्हटल्यावर तू काय लगेच जाते? आम्ही जाऊन येतो पटकन, 10 दिवसात येतो पटकन जाऊ. येते 10 दिवस, एवढे दिवस लागणार आहे? वशात त्या राहते ना मंदिराच्या बाजूला. हा. आता मंदिरात जाणार आणि तिच्या घरात नाही जाणार तर बरं नाही वाटणार ना. मग काय. ती काय एवढी थैथयाट करेल म्हटलं. आणि लग्न झाल्यापासून नाही गेले ना तिच्याकडे. काय आणि ती बांगड्याचा रस्सा काय करते बाय, किती दिवसात खाल्ला नाही. जाऊन येऊया चल. ए खाऊगुल्ले, खाऊ रे. अगं तुला भेटायला आलोय ना मी इथे, तुला काय खायची पडली एवढी? कशाला चिडताय लागा, तुम्ही बी जावा की मग. काय होईल, नवस ती नवस होईल आणि पिकनिक ती पिकनिक बी होईल की मग. नाही आता तसं नाही, त्यांना नाहीला काय अडचण नाही. पण आता सगळेच गेले तर इथं घराकडे लक्ष द्यायला कोण आहे? घराकडे 4 मशारडे आहेत, 2 कुत्तरडे आहेत, 4 कोंबडे आहेत, 40 बकरे आहेत, 1 रेडा आहे. कोण लक्ष देणार त्यांच्याकडे? ती बी आहे मग. ओ धडधाकटाई, काय तुम्ही जावा की ह्यांच्यावर. नवरा बायको राहते इथं. नाही, आई, 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 अहो, जा जा. ना. नाही अगं, जा ना नाही तू. मी नाही जाऊ शकतो. तिकीट काढलंय ना माझं. तिकीट कॅन्सल करून टाक. नाही नाही सानी मावशी ती तयारी केली सगळी. देवाचं एकदा ठरलं की कॅन्सल नसतं करायचं. नाही मी नाही जाणार. नाही नाही जाणार तू?
अजिबात नाही. नाही साला डोक्याला ताप आहे. जायचं ह्यांनी जायला नको हो दादा, हा? तुम्ही जाता का यांच्या बरोबर? नाही मला कुठलं जमतंय हो. हं? मला नाही जमायचं. माझं कसं इथं एक नवीन इन्व्हेन्शन चालू आहे माझं. काय चालू आहे इन्व्हेन्शन करतोय नवीन मी. कसला आणि मलम बनवतोय एक खतरोड मध्ये. आहे का मातुकीवरच करताय होय? हाय मग आम्ही ह्यावेळेस वेगळं आहे. कसलं मलम म्हणजे मलमच आहे. आहे का मग जाऊ बापू गेस्ट हा ना की कसला मलम असेल. अरे सांगून टाका ना, एवढा काय त्या मलमात आहे. इतकी काय एक्साइटमेंट. सरळ पण मलमच असतं, उलट पण मलमच असतं ना. सांगा तुम्ही काय बनवायचंय मांडीवरचे कुरळे केस सरळ करायचा मलम आहे. कशाला या रिकाम्या कुटा करतो रे भाऊ तू? हा? हा? काय देशाचं नाव खूप मोठं होणार आहे का त्याने? का त्या मलमामुळे आपला देश जगात महासत्ता होणार आहे? एवढं सोपं वाटतं तर बनवून द्यावर मग तुम्ही. मी कशाला रिकाम टेकडे धंदे करू? आम्ही रिकाम तिकडे धंदो करतो हो. तुम्ही. काहीतरी बोलू नका उगाच. अरे मांडीवरच्या कुराळ्या केसांचा कोणाला त्रास होतो? आणि ज्याला कोणाला त्रास होतो ना त्याने माझ्याकडे यावं, त्याच्या मांडीवर गरम इस्त्री फिरवी. संशोधन बिंशोधन फालतू धंदे लावले आपले. शांत व्हा अरे काय बरं. शांत व्हा, शांत व्हायला आलो इथे मी, पण तुम्ही शांत होऊ देत नाही ना. कडक बुंदी आहे अरे का? काय कडक बुंदीचे डोक्याला ताप झालेला आहे नुसता. श्याम्या अरे मला असं वाटतं सगळं जग कट कारस्थान करतंय माझ्या विरुद्ध. शांत हो. हा. श्याम्या नुसतं कसं मसं होतं ग. तू पण जायचं तर नाही जात ना तू. नाही. जाऊ बापू ए. माझं सुखच बघवत नाही कोणाला. ऐका उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. शांत व्हा बरं का तुम्ही. शांत व्हा. मलाच काहीतरी करायला लागणार आता बरं मध्यस्थी या भाऊ, नात्यानं. मध्यस्थ आहे तू. बरं आता एक काम करू. प्रत्येकानं आपलं कुणाला काय काय वाटतंय ते सांगा आपलं. हा. हा तुम्हीच सांगा पहिलं तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे काय केलं पाहिजे. मला माझी बायको पाहिजे, माझी बायको पाहिजे मला. हो 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 की हो. चटना तुझं काय म्हणणं आहे? हा मला बी नांदायचं यांच्या बरोबर आहे ना धडधाकडाई, तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या पोऱ्याचं सुख पाहिजे मला. मामी मला पण तेच पाहिजे म्हणतो नवस केला ना आणि बघितलं का, सगळ्यांचं तीच म्हणणं आहे तरी गोल 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 तिथंच गिरट्या घालतोय का आपण. मामी कोण जाऊ द्या, शुभ कार्याची सुरुवात एकदम नवस फेडण्यापासूनच होऊन जाऊ द्या. नवस फेडायला जाऊ. जावा जावा तुम्ही. ऐक नाही एकटी कशी जाऊ, कोणतं पाहिजे ना सोबत. अगं मी येते की आय तुला काय चालता येत नाही ते. हात गाडीवर दे. हा, येऊ दे, जावा, जावा. द्या गाडी का बरं. अहो, तुमच्यासाठी चालले ती. अरे ती गेली तर एक महिना येत नाही ती. अहो नाही येणार ती. या, श्याम्या, जाऊ, बॅगा बांध. मी पण जाते. सानी मावशी थांबली असेल माल तिकडे देवाकडे. ए, आई. नाही नाही दे जावं लागेल मला. अरे काय नाही मला बी जायलाच लागेल तसं आता. नाही काय म्हणजे आता कसं आहे, इव्हेंशन करायला घेतलंय ना ती मला माझं. हा. 5-4 दिवसात लगेच बनवतो. पहिला तुमच्याच मांडीव लाव. शिलग. हा अरे तरफड तरफड निंग. काय बोलताय लागा, इथून मलम घेऊन धावतो मग तुम्हाला काय असते ती. ऐ, शपथ. अरे ती एकटा मी काय करू? याला? मला आवाज देतोय हा? अरे काय साली गत आहे, माझी बी गत हेल्यासारखीच आहे ना. हेला मला आवाज देतोय. अरे येतो येतो. अरे हो ना येतो ना. दुतो तुला चांगलं. डोक्याला ताप झालेला आहे.